देवाच्या समोर उभा राहून मागणी करतायत, प्रार्थना करतायत, काय कर देवा मला भेट दे. एवढ्या भेटीची अपेक्षाच महाराजांना व्यक्त केली. एकदा टाळी वाजा सांगतो विठाला. भेट का पाहिजे हो महाराजांना? ती भेट मिळावी म्हणून महाराजांना एवढं वातावरण तयार केलंय. आता हे कीर्तनाचं काय वातावरण, हे टाळकरी नाही का, ही गावकरी मंडळ, साऊंड सिस्टीम, हे कीर्तनाचं वातावरण आहे. लक्ष देऊन ऐका, वातावरणाशिवाय काहीच होत नाही. कोणतंही काम करायचं म्हटलं की त्याला अगोदर वातावरण करावं लागतं. तर लक्ष देऊन ऐका, भक्तीचं वातावरण तुकोबराने एवढं रंगीत संगीत केलं. ऐका, बाह्य डेकोरेशन आणि नाही केलं दादा, तुकोबराने आंतर डेकोरेशननं ते केलं. कारण आंतरीचा जो टाव असतो, आंतरीचा जो ओलावा असतो, तो माझ्या परमात्म्यापर्यंत लवकर पोहोचल्याशिवाय राहत नाही. अंतकरणातून काही बी पाहिजे, नाहीतर काही काहीच असं असतंय, मनी नाही भाव, मने देवा मला पाव, देव आशानं मिळायचा नाही रे, देव काय गावातला भाजीपाला नाही. देव आशानं मिळत नाही. ऐका, अहो देवा मला पाव, अहो पावायचं तर सोडून द्या, तुम्हाला वडा सुद्धा देत नाही. वडा सुद्धा देव देत, पाव तर लांब राहिला. सांगण्याचं तात्पर्य एवढं आहे, देव भावाचा भुकेला, देव भावाचा भुकेला, हाची दुष्काळ तयाला, हाची दुष्काळ तयाला, देव भावाचा भुकेला, देव भावाचा भुकेला, हाची दुष्काळ तयाला, हाची दुष्काळ देवाला भाव पाहिजे, देवाला प्रेम पाहिजे. तुकोबर आहे, भावनेनं, प्रेमानं, आपुलकीनं फक्त देव मिळावा म्हणून देवाच्या पुढे उभा आहे. चाणाक्ष ऐकणाऱ्याच्या कीर्तन लक्षामध्ये येईल, देवाच्या पुढे उभा आहेत, पण वातावरण करतायत, भक्तीचं वातावरण करतायत, मुक्तीचं वातावरण करतायत, सिद्ध अवस्था प्राप्त व्हायचं, आणि जो आपल्याला मिळण्याकरता हे मिळालेलं आहे तो मिळावा म्हणून हे वातावरण आहे. तुम्हाला वातावरण सांगू 2 मिनिटात. खेडेगाव होतं, वातावरणाचा परिणाम काय होतो ते सांगतो. खेडेगावामध्ये एक गरीब कुटुंब होतं आणि एक श्रीमंत कुटुंब होतं. मला असं विचारायचे तुम्हाला, खेडेगावात गरीब कुटुंब जास्त असतात का श्रीमंत? मामा, गरीब कुटुंब, श्रीमंत उगत तुरळक घर असतात. मग गरीब कुटुंब वजन टाकतात फाट्यावर गावावर का श्रीमंत कुटुंब? नाही कळालं माझं म्हणणं तुम्हाला? बरं, गरीब कुटुंब डेअरिंग करतात का श्रीमंत कुटुंब डेअरिंग करतात? काय बोला ना बा तुम्ही. कोणते कुटुंब डेअरिंग करतात? श्रीमंत कुटुंब डेअरिंग करतायत. बरं, का करतायत? त्याचं कारण, त्यांच्याकडे काय माल आहे. पण लक्ष देऊन ऐका, अशा या मालावाल्याला, अशा या धनावाल्याला देव कधीच किंमत देत नाही. तू कोणत्याही झोपडीत राहा गड्या दादा, फक्त माझ्याकरता जर सर्वस्व समर्पण करत असेल तर तोच माझ्याकरता श्रीमंत आहे. अरे जगद्गुरु तुकोबरायांची जहागिरी होती, सावकार होते तुकोबराय, पण तुकोबरायांनी सावकारकीच्या वह्या सुद्धा इंद्राणीच्या डोहामध्ये बुडवून टाकल्या आणि सर्वस्व समर्पण जगाच्या मालकाला केलं. तेव्हा कधीतरी जगाचा मालक त्यांचे हाक ऐकत असतोय. बा वाजा वाजा, मोकळे मनाने वाजा. लय चिकटपणा तुमचा.
घरीच्या दारी माणसं चिकाटच, एवढं चिकट परमार्थामध्ये. हे शकुंतला खाली बस, हे भुंडे खाली बस. तिला वाटलं बऱ्याच वेळ झालं जाहिरात नाही काही नाही, एकच चित्र दिसतंय. ती घरी जाऊन रिमोट दाबायला बसली. विनोदाचा भाग सोडा. हा तू इकडे बघ, उठायचं नाही आपल्या कीर्तनात. अजिबात जागा सोडायची नाही. नाही आलेल्या लेकरापेक्षा तुम्ही बरे आहेत, बरोबर आहे की नाही? बाळा उभा राहा. आता लांबला बघा विषय. उभा राहा, याचा स्पष्ट कर ना बाळा. उभा राहा. कितीला आहे तू? लग्न झालं का? बरं, दुसरीला. हा, आपला धर्म कोणता आहे? नाही माहित? बरं, दुसरा प्रश्न. आपल्या धर्माचा धर्मच माहित नाही म्हणल्या ग्रंथाचा विशेष नाही. बस खाली. बरं थांब, दुसरा प्रश्न विचार तुला. रानोबा तिवनीचा बहिर्वासा झाल्यासारखा बघायला लागला, टेन्शन मध्ये आला. तू बरा रे? तू म्हणला उगच आलो बोईत. ऐका, तुला नाही माहित. उभा राहा. आपला धर्म कोणता आहे? अशी किती तिथं. बस खाली, कॉफी नको करू. हा, लक्ष देऊन ऐका. थोडस विषयांतर करतो, 2 मिनिटं बोलतो. आपण अखंड हरिनाम सप्ताह करतायत. आपण घरामध्ये आपल्या धर्माचे संस्कार सुद्धा लेकराला दिले पाहिजेत. ज्या दिवशी त्यांना धर्म कळेल त्या दिवशी त्यांना तुमची आणि जगाची किंमत कळल्याशिवाय राहणार नाही. धर्म म्हणजे सामान्य नाही. अरे आपल्या धर्माचा धर्मग्रंथ माहिती नाही लेकराला आज. ही शोकांतिका आहे, हे पाप आहे, वाईट परिस्थिती आहे. अरे तुम्ही नुसते पैसे कमवायच्या मागे लागलात, नुसतं धन कमवायच्या मागे लागलात. लेकराला संस्कारहीन लेकर तुम्ही तयार करायला लागलात. काही काहीचे लेकर सुसंस्कारी आहेत. आज जवळजवळ 80% मुलांना छोट्या आपला धर्म माहिती नाही. छोट्या मुलाचं जाऊन द्या, मोठ्याला सुद्धा माहित नाही. काही काही आता मोठ्या माणसाला विचारलं तर उगा अपमान होईन एखाद्याच, त्यांना विचारणार नाही. लक्ष देऊ नये का बरं? ही शोकांतिका आहे. ज्या दिवशी तुम्ही धर्मावर जीवन जगणार नाहीत, धर्म तुम्हाला कळणार नाही, तोपर्यंत आपल्या जीवनाची अधोगती झाल्याशिवाय राहणार नाही. गड्या माझ्या माता पित्यानो, धर्म कळणं महत्वाचं आहे. चला, परमार्थ कळणं महत्वाचं आहे. जीवनाचं साध्य जर काय असेल तर तुकोबऱ्यांना विचारा. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, विठ्ठलाची एक देखलिया. नको असणाऱ्या माणसाला कळतंय, पण जे पाहिजे ते माणसाला कळत नाही. तुम्ही म्हणणार महाराज हे तुम्ही कोणत्या पुराव्याने बोलता? चला ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबराय गोड बोलतायत. जप तप अनुष्ठान. माणसं नेमकं जे करायचंय का तेच करत नाहीत. नको असणारं केल्याशिवाय राहत नाही. फाट्यावर बसतात काही काही माणसं, पण इकडे कथा कीर्तनाला येत नाही. आणि फाट्यावर बसून काय याची त्याची तासी येत नसते. काही काही बिगर पाण्याने ताशीत येतो, काही काही पाणी सुद्धा घेत नाहीत. ऐका रे माझ्या माता पित्यांनो, अरे तुमचं जीवन व्यर्थ घालायला लागलात, तुमचं जीवन निरर्थक जायला लागलं. ज्या दिवशी तुम्हाला जीवनाचं सार कळेल ना, त्या दिवशी तुम्ही हे सुरू करणार नाहीत. मी तर म्हणतो एक वेळेस देवाचं नाव कमी घेतलं तरी चालेल, पण याची त्याची टिंगल टवाळी जर तुम्ही जीवनात केली ना, तुमचं पुढील पिढी बर्बाद होते, तुमचं आयुष्य बर्बाद होतं, आणि नास्तिक म्हणून तुमची जगामध्ये किंमत होती. बुवा, नास्तिक म्हणायचं कुणाला? शास्त्र सांगतो यावम जीव सुखम जीवेत, ऋणम कृत्वा घृतम पिवेत, भास्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम कृतः. हे लोक फक्त त्यांचा स्वार्थ बघतात, फक्त माझं भागलं पाहिजे, दुसऱ्याचं काही घेणं देणं नाही. विषय वाढेल. सांगण्याचं तात्पर्य एवढं आहे, आपला धर्म ग्रंथ पंथ संत अशा प्रकारचं कळालं पाहिजे, आपला संप्रदाय कळायला पाहिजे. गड्या माझ्या माता पित्यांनो, चला तुकोबराय ना हे माहित आहे, तुकोबरायांना समाजाला हा संदेश द्यायचा आहे, म्हणून तुकोबराय प्रार्थना करतायत मला देव भेटला पाहिजे, आणि मला भेटल्याच्या नंतर मी जगाला सुद्धा सांगितल्याशिवाय राहणार नाही. उपासना करा म्हणून, कारण ऐसे जागवी तो जना
सरसे मना सहित अनुभव आले अंगा आणि ते या जगा देत असे असं संत मालिकेचं म्हणणं आहे. विठाला विठाला हो चला. आपला विषय चालला होता गावात श्रीमंत घर जास्त का गरीब घर. श्रीमंत घर कुचित असतात, गरीब घर मात्र जास्त असतात. खेडगाव होतं आणि पूर्वीचे श्रीमंत म्हणजे ज्याच्याकडे गाई म्हशी भरपूर आहेत ते लोक श्रीमंत. ज्याच्याकडे शेळी सुद्धा नाही ती माणसं आपले गरीब. इकडे काय म्हणतात, काही भागात खपुर्डी म्हणतात तिला, इकडे काय म्हणतात खपुर्डी शेळी म्हणतात. बरं बरं. काही काही भागात मेल्यावर माणसं जाळीत येते, इकडं नाही म्हणजे सारखंच आमच्या इकडं नाही का, तुमच्या इकडं आमच्या इकडे सारखंच. विनोदाचा भाग सोडा. चला सांगण्याचं तात्पर्य एवढं आहे, ती गरीब मावशी पण तिला ताक आणायचं होतं बरं का साहेब, ताक आणायचं होतं. पण ताक सुद्धा काही काही मावल्याला ताक आणायचं असतं, दही आणायचं असतं, पण फुकट आणायचं असतं. फुकट फुकटची लई सवय असते काहीला. मग ती फुकट ताक आणायचं म्हणून एका श्रीमंत मावशीच्या घरी गेली बरं का गिरीसाहेब. श्रीमंत मावशीच्या घरी गेल्याबरोबर श्रीमंत मावशीला म्हणलं, बरं श्रीमंताची लेकरं बी लय असते तो, ते काही थोडी लेकर होते का, 5-25 लेकर होते त्या घरात. आणि हे 2-4 लेकर असे कोणी अंगणात खेळतंय कोणी इकडे खेळतंय. एक लेकरू अगं शेंबड लेकरू ते नालीमध्ये पडणार तेवढ्यात ती गरीब मावशी गेली आणि तिने ते लेकरू उचललं. बुवा उचललं, तेच तिचं लेकरू घेतलं श्रीमंत मावशीचं तिच्या दारामध्ये गेली. का ग अगं अशा कशा आहेत, तुम्हाला काय कळतं का, तुम्हाला काय समजतं का अगं, असं बऱ्याच वेळ ती म्हणत राहिली. ती श्रीमंत मावशी धावत दारामध्ये आली. ती म्हणली, अहो आत्याबाई काय 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 करत बसलीस. अगं सोन्यासारखे देण आहे, मी जर वेळेवर आली नसते तर हे लेकरू नालीत पडलं असतं आणि मग बोंबलत बसली असतीस. अहो आत्याबाई खरंच चांगलं झालं नाही का, चांगलं केलं तुम्ही. हा बरं तेवढ्या थांबली नाही ही गरीब मावशी. ती लेकरू एवढं सुंदर होतं, त्याच्या गंगा यमुना वाहत होत्या. ढेकळात टाकल्यावर हसल्यावर कळायचं एवढं सुंदर ते लेकरू, पण जिचं तिला प्यार नाही का. आणि मग या श्रीमंत गरीब मावशीने काय केलं, महाराज हौदापाशी नळ होता एक, तिथं नेलं, त्याला स्वच्छ अशा प्रकारचं केलं. हा नऊवार काठाच्या लुगड्यानं त्याचं सगळं पुसून पासून घेतलं आणि पुन्हा जवळ आले. हे सगळं दृश्य कोण बघतंय, लेकराची माय. हा तिथपर्यंत आणलं आणि म्हणले, हे बघ हे घे तुझं लेकरू, सांभाळ त्याला. अग लोकाला नवस करू करू लेकर होत नाहीत, तुला तशीच दिली देवानी 5-25, सांभाळ त्याला. ऐका माझ्या माता पित्यांनो, लेकरू तिनं घेतलं, पण हे कशा करता आली हे ध्यानात ठेव बरं. आता तुम्हाला तिकडलं बघायचं आणि इकडलं बघायचं, कशा करता आली मावशी सांगा. आता तुमचं तुम्हीच बघा म्हणा. मावशी आली ती कशा करता साहेब, ताकासाठी आली होती. पण ताकाचा विषय कळला नाही तिने, अजिबात नाही कळला. ते लेकरू दिला आणि येते मी असा पदूर खावला, ते मावल्यांचा झटका लय असतोय, बांगड्या अशा सरल्या पदूर खावला आणि येते म्हणली मी, नाक डोळे मोडून गेली. 2 पावलं पुढे निघाल्या बरोबर ते आता जिचं लेकरू दिलं ते शांत बसली असं का. ती म्हणली, आत्या ओ आत्या एक काम करा ना, इकडे या, हा थोडस ताक घेऊन जा ना. कशासाठी आली ती, मागितलं का तिने, मागितलं नाही. हा पण बघा ना किती वजन आणलं, माऊली भारी होती ती. तिने काय केलं माहिती का, ते म्हणले का ग ताक नको बाई, आमच्या घरी कधी कधी ताक होत राहतं. आता हिच्या घरी शिळी नाही कशाचं करते, पण बोलावं माऊलीनीच नाही का. नको बाई मला ताक. अहो आत्या घेऊन जा, बरं एक काम करा दही घेऊन जा. दही, ती म्हणली दही, बरं 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 बरं. दही म्हणलं बरं वाटलं ना तिला. हा उन्हाळ्याचे दिवस होते म्हणले दही, म्हणले बरं दी म्हणली दही बरं का. मग एका तांब्यात दही दिलं तिनं, एका तांब्यात ताक दिलं. 2 पावलं पुढे गेली माऊली हुशार. हा 2-3 दिवसावर पोळा आलेला होता, हिच्या घरी बैल नव्हते पण हिला न्यायचं होतं. ती म्हणली आत्या अगं परवा 2-3 दिवसावर पोळा आलाय बघ,
ते बैलाच्या खांद्याला लावतं ना, लागतं ना चोळायला वंगण वगैरे, हुकलं का? वंगण लावतात ना बैलाच्या खांद्याला पोळ्याच्या आदल्या दिवशी. म्हणून काही लाव बाबा, तुझं तू बघ. विनोदाचा भाग सोडा. चला, अहो शहरात लय कठीण झालंय, एवढं कठीण झालंय शहरामध्ये. आज भविष्यामध्ये शेतीतले अवजार काय असतात, अरे याच्या अगोदर कधी प्रदर्शन भरण्याची गरज पडली नव्हती. सगळे लोक शेतामध्ये कष्ट करत होते, पण आता प्रदर्शन भरावे लागतात. आणि भविष्यात असे प्रदर्शन राहतील. याला खेड म्हणतात, ही खेड्यातली वस्ती आहे. याला तवा म्हणतात, याला उलथानं म्हणतात, ऐका, आणि याला चूल म्हणतात. आणि ही परिस्थिती पाहण्याकरता सुद्धा भविष्यामध्ये मोठमोठे शिबिर भरल्याशिवाय राहणार नाहीत. कारण संस्कृती राहिली नाही, लोपत चालली. तुम्ही शुद्ध मराठी आजही बोलत नाहीत, कुणीच बोलत नाही शुद्ध मराठी. सगळी आपली मध्ये हिंदी आहे, काही इंग्लिश आहे नाही का, आणि काही तुडकी मुडकी मराठी आहे. शुद्ध मराठी जर बोलायची झाली ना, काय झालं माहितीये का? खेडेगावातली मुलगी होती, शहरामध्ये दिली, आणि पुण्यासारख्या शहरामध्ये दिली. पुण्यासारख्या शहरामध्ये ती मुलगी दिल्याबरोबर ती बी सदाशिव पेठेमध्ये दिली. बरं, तिथं निवळ शुद्ध मराठी बोलणारे माणसं आहेत, शुद्ध मराठी. सदाशिव पेठमध्ये जाऊन बघा कधीतरी. पण ही मुलगी बिचारी खेड्यातली, ती सदाशिव पेठेमध्ये शुद्ध मराठी तिला बोलता येईना. मालक म्हणलं, अगं आपण शहरामध्ये राहतो, काहीतरी चांगलं बोललं पाहिजे, चांगलं खाल्लं पाहिजे, चांगलं वागलं पाहिजे, चांगलं राहिलं पाहिजे. तू जरा गोड बोलत जा, मी सांगेल तसं ऐकत जा. ती म्हणली, हा ऐकते म्हणली. मग तू सांगायला लागला, अगं मी तुला ऑफिसला जाण्याकरता मी निघालो, तुला सांगितलं माझा डब्बा तयार आहे का? तू काय म्हणायचं? हो तयार आहे. मी तुला सांगितलं मला ऑफिसला जायचंय, गणवेश परिधान करायचंय, पटकन मला माझा गणवेश प्रेस करून ठेवलास का, किंवा दे लवकर. तू काय म्हणायचं? हो देते. असं प्रत्येक काम सांगितलं, हे काम सांगितलं, ते काम सांगितलं, प्रत्येक कामाला काय म्हणायचं तू? हो असं म्हणत राहायचं. कळेल ना तुला? सांगितलं लक्षात येईल ना? आता पुन्हा वारंवार सांगायची गरज नाही ना? हा, कळलं का? कळलं का तुला? कळलं का? काय म्हणायचं? ती म्हणली, सगळं कळालं. हा, म्हणजे पडले वळण इंद्रिया सकळ. म्हणून बघा तुम्ही, काही लोकांच्या घरी जा, घरी गेल्याच्या नंतर लेकरं सुद्धा बरोबर रामकृष्ण हरी म्हणतात. आणि ते लेकरं सुद्धा बुवा घरी गेल्याच्या नंतर, महाराज घरी गेल्याच्या नंतर बरोबर पाया पडल्याशिवाय राहत नाहीत. ते त्या घराचे संस्कार असतात. आणि आम्ही काही घरी जातो, ते लेकरू महाराज, आता ओ शूटिंगवाले बाबा काय सांगावं तुम्हाला, ते लेकरू एक टोपी उडीतं, एक फेटा उडीतं, एक धोतर उडीतं. आता बरं 2 मिनिटं राहायचं असते, त्याच्या घरी काही म्हणता बी येत नाही का? एवढी परिस्थिती असते महाराज. म्हणून माझं म्हणणं आहे, संस्कारी काळाची गरज आहे. विडाला जावा की नाही तिनं बरोबर गपची तांब्या आणि दह्याचा आणि दुधाचा ताकाचा घेऊन नाही. ती म्हणली, परवा खांद्याला चोळायला लागतंय, लोणी पाहिजे. ती म्हणली, अहो आत्या असं काय विचारताय परक्यासारखं? अहो 1 वाटी लोणी घेऊन जा. काय दिलं? कशासाठी आलती साहेब? काय घेतलं तिनं? 1 तांब्या ताक घेतलं, 1 तांब्या दही घेतलं, 1 वाटी लोणी घेतलं. अरे 3ही गोष्टी घेतल्या, फुकट घेतल्या, 1 रुपया न देता. तिचंच लेकरू घेतलं, तिच्या समोर गेली, तिलाच नाही ती बोलली, आणि तिच्या घरासमोर जाऊन असं वातावरण तयार केलं. त्या वातावरणाचा परिणाम 3 गोष्टी फुकट मिळाल्या. ऐका, दृष्टांत माझा संपला, माझा सिद्धांत घ्या. अरे जगाचा मालक अखिल कोट ब्रह्मांड नायक पंढरीच्या भगवान परमात्मा, त्या परमात्म्याच्या समोर जगद्गुरु तुकोबराय उभेत, आणि त्या तुकोबरायने असं वातावरण तयार केलं, भक्तीचं असं वातावरण तयार केलं. त्या वातावरणाचा परिणाम म्हणजे अभंगाचं पहिलं चरण. भक्ती प्रतिपाळे दिन ओवचले, भक्ती प्रतिपाळे दिन ओवचले. टाळे टाळे रे हो.
भक्ती प्रतिपाळे दिना ओवत भक्ती प्रतिपाळे भक्ती प्रतिपाळे दिना ओवतले भक्ती प्रतिपाळे दिना ओवतले भक्ती प्रतिपाळे दिना ओवतले भक्ती प्रतिपाळे दिना ओवतले हा हा टाळी वाजवा विठ्ठले कृपाळे होशी माये विठ्ठले कृपाळे होशी माये पडिला विसरा माझा काय गुणे पडिला विसरा माझा काय गुणे माया बापे पडिला विसरा माझा काय गुणे पडिला विसरा माझा काय गुणे भक्ती प्रतिपाळे दिन वत्सले विठ्ठले कृपाळे वसिव माये विठ्ठले कृपाळे वसिव माये प्रतिपाळे दिन वत्सले भक्ती प्रतिपाळे दिन वत्सले कृपाळे ओशिगे माया कृपाळे होसी माया. आता लक्ष देऊ नाही का गोड टाळकरी मंडळी आहेत गोड वाजवणारे आहेत ऐकणारे सुद्धा गोड आहेत मनाना मामा सांगणारे सुद्धा गोड आहेत नुसते बघत आहेत गोपाल कृष्ण भगवान अरे अरे कीर्तन आहे कीर्तन ऐका माझ्या माता पित्यांनो लय आनंद आहे महाराज तुम्हाला हे अभंगाची दिशा आता प्रवेश केला आपण अभंगामध्ये भक्ताचा प्रतिपालक कोण आहे तर तुकोबराने उत्तर दिलं तर जगाचा मालक हा भक्ताचा प्रतिपालक आहे आणि हा प्रतिपालक कसा आहे भक्ती प्रतिपाळे दीन व वत्सले भक्ताला सांभाळतो भक्ताची विशेषता राखतो ऐका पण देव भक्ताचाच प्रतिपालक आहे का हो प्रश्न निर्माण होतो देव फक्त भक्ताचा सांभाळ करतो आमचे गुरुजी म्हणायचे अरे मुंगी पासून ब्रह्मदेवापर्यंत सगळ्यांचा सांभाळ करणारा आमचा विटेवरला जगाचा मालक आहे तुकोबर आहे तुम्ही काय म्हणता देव फक्त तुझा मोकलीला ऐशे नाही तुझा मोकलीला ऐशे नाही तुझा मोकलीला ऐशे नाही गोड प्रमाणे देव फक्त भक्ताचाच प्रतिपालक आहे का हा तुझं मोकलीलं आयसे नाही कसल्याला बी जैसी स्थिती आहे तैशा परी राय कौ काय मग पुढं सकळ जीव हा सकळ जीवाचा करी तू सांभाळ तुझं मोकलीलं आयसे नाही देव भक्ताचाच प्रतिपालक नाही यांनी उत्तर दिलं तो सगळ्याचा सांभाळ करतोय नुसतं भक्ताचं करत नाही मग तुकोबर आहे तर काय म्हणतायत तो फक्त भक्ताचाच प्रतिपालक आहे आणि तुम्ही तर म्हणले सगळ्याचा सांभाळ करतो कोड कसं सोडायचं आता मग जर तुकोबर आहे म्हणतायत ते खोटं आहे बरं ही भाषा सुद्धा तुकोबरायचीच आहे मग दोन अर्थी तुकोबर आहे तुम्ही बोलता कसं एकीकडे म्हणताय नाथरायांची सुद्धा भाषा आहे सकळ जीवांचा करीतो सांभाळ ही नाथ महाराजांची भाषा आहे नाथ महाराज म्हणताय सगळ्यांचा सांभाळ करतो आणखीन संतांची भाषा आहे कारे नाठविसी कृपाळू देवासे पुढचं आहे का बरं पोषितो जगासे एकला तो मग एकला जर जगाचा सांभाळ करत असेल तर आज तुम्ही इथं म्हणताय देव फक्त भक्ताचाच प्रतिपालक आहे याचं उत्तर आम्हाला द्या विठाल कारण ज्या माणसाला मोठेपण आहे त्या माणसाला कधी कधी छोट्या भावनेतून बोलल्या गेलं तर त्याचा मोठेपणा आहे का छोटेपणा आहे त्याचा छोटेपणा अशा प्रकारचा आहे नाही का मग परमात्मा सगळ्यांचा सांभाळ करतो एखादा सरपंच आहे आणि त्या सरपंचाला म्हणलं मामा या या मुख्यमंत्री साहेब या सरपंचाला मुख्यमंत्री साहेब म्हणून तुम्ही मोठी पदवी दिली
त्याला बरं वाटतं, लक्ष नाही का बरं. पण अचानक सिरसदेवी फाट्यावर मुख्यमंत्रीच आले. जागेत ना तुम्ही. आणि परमार्थातले मुख्यमंत्री उद्या तुमच्या गावामध्ये येणार आहेत भाऊ. ह्या बाकीच्या मुख्यमंत्र्याचं उपमुख्यमंत्र्याचं त्यांचं आपल्याला काही विशेष गरज नाही असं नाही म्हणतायत, पण तो विषय आपला नाही. पण उदाहरणामध्ये मी सांगतोय, ओरिजिनल मुख्यमंत्री आले तुमच्या गावात, आले आणि त्या मुख्यमंत्रीला साहेबाला म्हणायचं, वा 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 वा, आपल्या गावात केवढे हे मोठे सरपंच आलेत, या सरपंच. माझं बोलणं कळतंय का? मुख्यमंत्र्याला सरपंच ही उपमा शोभणारी नाही. कदाचित सरपंचाला मोठेपण दिलं ती उपमा शोभेल. आणि तो जगाचा मालक आहे आणि तुम्ही त्याला कमी लेखायला लागले. तुम्ही त्याला तो फक्त भक्ताचाच सांभाळ करतो असं म्हणताय. तो मोठा आहे ना, तो सगळ्याचा सांभाळ करणार आहे. मग तुम्ही त्याला फक्त भक्ताचाच प्रतिपालक का म्हणता? तुकोबराय तुकोबराय म्हणले, अरे साधका हो, तुम्ही कितीही मला उदाहरण देऊन पटवून देण्याचा प्रयत्न केला तर माझा आत्मविश्वास आहे तो फक्त भक्ताचाच प्रतिपालक आहे. साधकांनी सांगितलं, कसा आहे ते सांगा. विठ्ठल आता शास्त्र आहे का? परमात्मा तुकोबराय सांगतायत साधकांना, परमात्मा जगाचा सांभाळ करत असताना कर्म सापेक्ष करतो. लक्ष दे नाही का? आणि भक्ताचा सांभाळ करत असताना कर्म निरपेक्ष करतो. म्हणून परमात्मा श्रेष्ठ आहे. म्हणून परमात्मा श्रेष्ठ आहे. मी पुन्हा सांगतो, टाळी जरा मोकळे मनाने वाजा, चिकाटवाणी करू नका. आता नाही, एसटी गेले हात करून काय उपयोग. इकडे लक्ष द्या. टाळी कशी वाज, कथेमध्ये काय आनंद घेताय तुम्ही. तुलेले हरी ग नाम, तुलेले हरी का नाम, विठ्ठल पांडुरंगा 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 पांडुरंगा. तुलेले हरी ग नाम, विठ्ठल पांडुरंगा, तुलेले हरी का नाम, विठ्ठल पांडुरंगा. काय चाललं होता बाबा? मना कीर्तन हे आपलं पाठ आहे नाही का? परमात्मा भक्ताचा सांभाळ करत असताना कर्म सापेक्ष करतो आणि बाकीच्यांचा सांभाळ करत असताना कर्म निरपेक्ष अशा प्रकारचा करतो. कर्म पाहून त्यांचा सांभाळ करतो. कसं? टाळी वाजा सांगतो. विडाला पती आणि पत्नी आहेत किंवा पती घरातला कर्ता पुरुष आहे, घरातला तो गावातला सुद्धा तोच पुरुष करताय. लक्ष देऊ नाही का? गावातला सुद्धा करता तोच आहे, घरातला सुद्धा करता तोच आहे. मग ज्या वेळेस गावामध्ये काही योजना त्या व्यक्तीला आणायची असते, की तो सरपंच असेल कोणी असेल नाही का, त्याला योजना गावामध्ये आणायची असेल तर तो योजना आल्याच्या नंतर मिळाल्याच्या नंतर गावामध्ये आणत असतो. पण ऐका, त्याच कालामध्ये त्याची पत्नी आणि मुलं आजारी पडले. मामा हळू वाजा. त्याच काळामध्ये त्याची पत्नी आणि मुलं आजारी पडले. मग तो त्यावेळेस विचार करतो का हो, थांबा योजना येईल, योजनेमध्ये काही थोडंफार राहील आणि मग मी माझ्या मुलाला आणि बायकोला दवाखान्यामध्ये घेऊन जाईल, हा विचार तो करतो का? नाही. दुसऱ्याकडून कर्ज काढेल, ऋण काढेल, पण ताबडतोब आपल्या मुलाला आणि पत्नीला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही. अगदी तद्वत वल्लभा मी कांतो ऐसा पडे, तू वल्लभा मी कांतो ऐसा पडिये. त्याप्रमाणे देव सुद्धा भक्ताकडे विशेष लक्ष देतो. जसं गावातला प्रमुख व्यक्ती किंवा सरपंच
विशेष लक्ष आपल्या कुटुंबावर देतो आणि निधी आल्याच्या नंतर गावाचा विचार करतो. ऐका, तसं जगाचा मालक सुद्धा तसा सांभाळ करतो. अरे जगाचा सांभाळ करत असताना विशेष लक्ष न देता पण भक्ताचा सांभाळ करत असताना जसं प्रमुख व्यक्ती बाकीच्यांचा विचार न करता मुलाचा आणि पत्नीचा विचार करतो, तसं जगाचा मालक सुद्धा माझ्या भक्ताचाच विशेष विचार करतो. वा, माझ्या भक्ताचा विशेष विचार करतो. म्हणून त्याला काय म्हटलं तुकोबरायने, भक्ती प्रतिपाळे. तो भक्ताचा प्रतिपाळक आहे. तुकोबराय उभा आहे देवाच्या समोर आणि भक्ताचा प्रतिपालक आहे असं म्हणतायत. देवा तू भक्ताचा प्रतिपालक आहेस. देव काय म्हणतो माहिती, बरं मी भक्ताचा प्रतिपालक आहे, पण तुम्ही कोणत्या भक्तामध्ये मोडता? कुणाला प्रश्न केला? देवाला. बरं, कारण ऐका, भक्तामध्ये अनेक प्रकार आहेत. तुम्ही कोणते भक्त आहेत? गीताशास्त्र गोड आहे. चतुर्विधा भजन्ते माम जना सुकृतो न अर्जुन अर्थ जिज्ञासुरथार्थे ज्ञानी च भरतर्षभ. या श्लोकामध्ये 4 भक्त सांगितलेत, अर्थार्थी आणि जिज्ञासू. पण परमात्म्याला आवडणारा ज्ञानी आत्मेव मे मतम, ज्ञानी माझा आत्मा आहे. निष्काम भक्ती करणारे परमात्म्याला विशेष आवडले जातात. ही 4 भक्त माहिती आहे तुम्हाला. आणखीन 5 भक्त सांगतो, ते तुम्ही ऐकलेले नाहीत. एवढं लक्ष पाहिजे बघा कीर्तनाकडे. सोमान्य, ऐका साहेब, लोकमान्य, राष्ट्रमान्य, उपेक्षणीय आणि देवमान्य. किती झाले मामा? 5 झाले. सोमान्य, मनवा हरीचे दास. मी देवाचा भक्त आहे. कमीत कमी तो म्हणतोय ना मी देवाचा भक्त आहे, बरं आहे. मनवा हरीचे दास. लोकमान्य, लोकमान्य भक्त कोणाला म्हणायचं? लोक म्हणतात महाराज त्यांच्या कपाळाला गुलाल आहे, हे ज्योतिबाचे भक्त आहेत. महाराज त्यांच्या कपाळाला भंडारा आहे, हे कुणाचे भक्त आहेत? लोक म्हणतात महाराज सोमवाग्या प्रेमनगराद्वारी सावध होवनी भजनी लागा देव करा कैवारी. त्याच्या कपाळावर असा भंडारा दिसला, तो भंडारा उधळत असला की लोक म्हणतात अरे हे खंडोबाचा भक्त आहे. वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी, वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी, खंडोबाची वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी, हे खंडोबाची वारी, खंडोबाची वारी, वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी, वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी. थांबा महाराज, उग एखादी वारी उठायची. काही एवढं सोपं नाही, नाही का? बरं लक्ष दे, नाही का? एकनिष्ठतेची भक्ती असली पाहिजे माणसाच्या जीवनामध्ये, पण माणसाची एकनिष्ठतेतली भक्तीच नाही हो. सोमवार आणला की लगेच माणूस शिवभोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ते. मंगळवार आला की आई भवानी त्वर जाणून तिच मी उपासी देवो, पुळा पांगुळा करून तिनं माझा जवळी बैसवी देवो. उदास तिचे भरे गरगरा फिरे भूत वावरे, तो मज व्यर्थ सिन वाटला वाटला. फुलवरा बांधिला तुझ्या फुलवरा बांधिला, फुलवरा बांधिला तुझ्या फुलवरा बांधिला. महाराज नगर एखादी आई जर उठली ना, हे एवढं सोप. एकदा कोकणात कीर्तन होतं बरं का नाना, कोकणात कीर्तन होतं आणि मी आपलं सहज म्हणलो उधो बोला उधो बोला उधो बोला उधो बोला कृष्णाबाई मावलीचा वो. थांबा की राव. आणि ती वाजवणारे असे सुंदर, म्हणणारे असे सुंदर, नाही का? आणि तेवढ्यामध्ये एका माऊलीने लगे असाच हात धरला. असा हात कमवून धरतात माहिती का तुम्हाला? नाही माहित मामा तुम्हाला? मामा म्हणते ना आणखीन माया देखत कोणी घरच्याने धरला.
असात. मला बी कुठं सापडलं नाही, लय ग्रंथ वाचले मी अशा हाता करता, पण ते काय सापडलं नाही. चला कोकणातलं सांगतोय मी, ही ध्यानात असू द्या. कीर्तन रंगात आलं आणि तिने असा हात धरला आणि यांच्या देवाचे नाव वेगळेच असतात ना. देवाचे नाव तिने लगेच सुरू केलं. अहै 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 अहै. पुढचं आहे का, पुढचं त्याने सुरू केलं. बाबा ह आंबीर ह. अरे बाबा ना आंबीर आणले कुठं? हे सगळे ग्रंथ पाहिले पण मला हे 2 दिवस सापडेच नाही. तुम्हाला सापडले तर मला सांगा. असं रंगात आलं. आणि ऐका माझ्या माता पित्यांनो, एकनिष्ठेची भक्ती असावी महाराज. महाराजांची भाषा आहे एकधरी ला चित्ती आम्ही रुक्माईचा पते. ऐका, काही काही आमच्या माऊल्याला जर देवीच्या भक्त असेल तर राग येईन बरं. ऐका, जे ओरिजिनल भक्त आहेत ना त्यांना राग येऊ शकत नाही आणि ओरिजिनल भक्त सोंग करूही शकत नाहीत. ओरिजिनल ज्यांच्याकडे देवीची परडी असते. ऐका, देवीची भक्ती आहे, देवीची उपासना आहे, तुळजापूरची परडी आहे आणि एकनिष्ठतेने तिची भक्ती आहे. अशी माऊली एकनिष्ठतेची असणारी, तिच्याबद्दल मी बोलत नाही. तिचं जर ओरिजिनल असेल तर तिला आपला साष्टांग दंडवत आहे, ओरिजिनल असेल तर. पण सोंगावाल्याला बोलतोय मी. दुसरीचे एक आलं अंगात, सांगू का 2 मिनिटं? असं म्हणलं सांगा सांगा. दुसरीच्या अंगात आलं अहै अहै अहै. आणि नेमकं तिनं सुरू केलं. मग सोंगाचं सांगतोय बरं मी, विषयाला सोडून बोलत नाही, नाही का. लोक म्हणतात हे यांचे भक्त आहेत, हे सोमान्य भक्ताबद्दल बोलतोय. अहै अहै सुरू केलं तिनं. आणि सुरू केल्याबरोबर नेमकं तिच्या अंगात यायच्या अगोदर एक गोष्ट असते बरं का मामा. ते गळ्यातलं, नाकातलं, कानातलं नसन, नाही का, हे सगळं असं सोडून त्या पिशवीत ठेवीत असतात त्या मावल्या, नाही का. आणि नेमकं योगायोगानं तिनं असं मोठ्याने सुरू केलं. होय होय अशी उडी मारली तिनं, तेवढ्यात ती पिशीच कमराची खाली पडली. हिला सुद्धा सहन झालं नाही हो. ऐका, कमराची पिशी खाली पडली. तिला वाटलं आता संपलं गड्या, नाही का, आता आपलं सोनं जाते गड्या, नाही का, आता कठीण झालं गड्या. पण योग तिचा चांगला होता. नेमकं ती पिशवी खाली पडणं, मालक समोर दिसणं संगच. तिने लगेच सुरू केलं अहै 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 अहै. कंबर लटक पिशी, कंबर लटक पिशी. अरे देव भावाचा भुकेला हाची दुष्काळात याला. देव भावाचा आणि थोर प्रेमाचा अर्थ एकच आहे. लक्षात नाही का बरं? मी सांगत होतो ना तुम्हाला, मनी नाही भाव देवा मला पावा. भाव पाहिजे, अंतरीची घेतो घोडी आणि पाहे जोडी भावाची. भावाची जोडी पाहिजे. ऐका, आपला विषय चालला होता लोकमान्य. लोक म्हणतात महाराज हे यांचे भक्त आहेत. ऐका, कपाळाला कुंकू असलं भांडारा कुंकाचा, हे लक्ष्मी मातेचे भक्त आहेत. ऐका, सवासिनीचं कुंकाबद्दल नाही बोलत मी. सवासिनीचं कुंकू असतं नाजूक थोडंफार, पण लक्ष्मी ज्या दिवशी येते ना, लक्ष्मीची जत्रा, त्या दिवशी कुंकू जरा वेगळंच असतंय. कुंकावरून ओळखलं जातं. बरं लक्ष देऊन ऐका, लोकमान्य सोमान्य झाले, लोकमान्य झाले. किती सांगितले मामा? 5 कीर्तन. लक्ष देऊन ऐकताय तुम्ही, नाही का. आता तिसरं आहे सोमान्य, लोकमान्य, राष्ट्रमान्य. हे राष्ट्रीय जे संत आहेत ना, हे राष्ट्रमान्य संत. राष्ट्र ज्यांना मान्य करतं की हे संत पुरुष आहेत, साधू पुरुष आहेत, ते राष्ट्रमान्य संत. सोमान्य, लोकमान्य, राष्ट्रमान्य. आता पुढचं ऐका, उपेक्षणीय. उपेक्षणीय, देवाची भक्ती करायची, देवाची उपासना करायची, देवाची साधना करायची, पण त्या देवाची साधना करायची त्याचीच बायको पळवून आणायची. नाही कळणार ना तुम्हाला. लहान तोंडी मोठा घास घेतलाय, नाही का. त्याचीच बायको पळून आणायची. कोण? त्याची साधना चालू आहे, उपासना चालू आहे, पण मनामध्ये कपट अशा प्रकारचं आहे. आणि किती साधना केली, किती भक्ती केली, कदाचित
ह्याच्यावर टपलेला असेल, देवाच्या अनहितावर जर टपलेलं असेल, तर ही भक्ती लोक त्यांना चांगलं म्हणत नाहीत, उपेक्षा करतात. रावणाचं नाव तरी ठेवतात का कोणी? का तुमच्याकडे हाय एखादा रावण? हाय? भाग्यवान गाव आहे बा तुमचं. एक पैठण मध्ये एक जणाचं नाव रावण होतं आणि त्यावेळेस इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या. त्यानं सगळी इष्ट टिकली महाराज. ही गोष्ट सत्य सांगतोय मी. गादीवर उभा आहे, लक्ष नाही का? त्याचा बाप नाही का, त्याचा पोरगा आहे का आता आणखीन जिवंत आहे, तो माझा मित्र आहे, म्हणून मी जाहीर सांगतोय, लक्ष नाही का? सगळी इष्ट टिकली. काही माणसं आहे व्हायबल झालेले असतात महाराज. सगळं ऐकून त्याने इंदिरा गांधीच घरी आणली. काय त्याचा फायदा ना तोटा? पण ती इच्छा, पण चांगली इच्छा, कदाचित भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह किंवा पंढरीचा पांडुरंग किंवा नारायणगडाचा विठोबा, नारायणगडाचे संत जर त्यानं लाखो रुपये खर्च करून जर दारामध्ये नवे गावामध्ये नवे फाट्यामध्ये नाही का आपल्या गावात आणले असते, तर जीवनाचा उद्धार झाला असता. पण नको असणारं माणसं केल्याशिवाय राहत नाहीत. पुरावा देतो चला. तुम्ही म्हणणार महाराज तुम्ही नको असणारं केल्याशिवाय राहत नाही म्हणता, पण काय पुरावा आहे? काय केलं पाहिजे? काय मग काय केलं पाहिजे? ज्ञानोबा आहे गोड बोलताय. जप तप अनुष्ठान क्रिया कर्म यज्ञ दान कासाया इंद्रिया बंधन. आणि ज्ञानोबा म्हणतात आहे ते राहिले वेगळेच. जे खरं तत्व आहे ते वेगळं राहिलं, बाजूला राहिलं. नको असणारं माणसानं प्राप्त केलं म्हणून जीवाला दुःख भोगावं लागतं. विडाला म्हणून कोणी आपली उपेक्षा करावी असा परमार्थ आपल्या नसावा. ऐका, उपेक्षणीय भक्त आता किती झाले? 4. आता 5वा भक्त आहे का? देवमान्य भक्त. माणसाने उपेक्षणीय भक्त असावं का देवमान्य भक्त असावं? बरं, आपला परमार्थ, आता तुम्ही जो परमार्थ करताय, तुम्ही जो देवदेव करतायत, तुमचा देवदेव तुम्हालाच मान्य असावा की तुमचा देवदेव देवाला मान्य असावा? एका वाक्यात उत्तर द्या. कुणाला मान्य असावा मामा? देवाला मान्य असावा. बरं, आपण देवदेव करतो, देवाने म्हणावं तुम्हाला मी देवदेव, तू देवदेव करतो का तुमच्याच मनाने म्हणावं आम्ही देवदेव करतो? कोणी म्हणावं? बरं, सुनबाईने रोज उठल्या उठल्या म्हणावं मी रोज सासू सासऱ्याची सेवा करते, मी रोज घरादाराची सेवा करते, आणि का माझं अमुक आहे, माझं तमुक आहे, सासू माझ्या ताब्यात आहे, सगळं असं तिनं मनानेच म्हणावं का लोकांनी म्हणावं? सासू माझ्या ताब्यात आहे लोकांनी म्हणावं. म्हणजे सासूची सेवा करते, सासऱ्याची सेवा करते हे लोकांना म्हणावं. हे हे बस खाली. अजिबात उठायचं नाही. कीर्तन मला जास्त वेळ करायचं नाही, दिवसभर बोलतोय मी आज. विठाल लोकांनी म्हणाव ना. काही माणसाला सवयच अशी महाराज, ते स्वतःच भूषण सांगते. आपण असं आहे ना, आपण तसं आहे ना, आपल्याला येऊन येतं ना, आपल्याला तेव्हा येतं ना, आपण हे करतो ना, आपण ते गब्बिट्या. तू कधीतरी लोकांनी सुद्धा म्हणलं पाहिजे. माझं सांगण्याचं तात्पर्य एवढं आहे की आपण जे करायला पाहिजे ते करत नाहीत. ज्ञानोबांनी सांगितलंय काय केलं पाहिजे काय न केलं पाहिजे. जे त्यागायच्या गोष्टी आहेत, नको असणाऱ्या गोष्टी सोडून दिल्या पाहिजेत, आणि जप तप अनुष्ठान मात्र संग्रही ठेवलं पाहिजे. जीवनाची साध्यता प्राप्त होईल. बा विडाला म्हणून देवमान्य भक्त आपण असावं. सांगू तुम्हाला एकच मिनिटात गोष्ट सांगतो. गोष्ट म्हणजे टाइमपास नाही. येत्र लोकी परीक्षा साम्यात नामिती दृष्टांत हा पटवून देण्याकरता शास्त्रामध्ये जी युक्ती केलेली जाते तिला दृष्टांत म्हणतात. माझा सिद्धांत पटल्याच्या नंतर दृष्टांत रिटर्न देत जा, तू संग्रह ठेवत जाऊ नका. एक आंधळा भक्त होता. पुराणामध्ये कथा आहे. अंध भक्त होता. तो रोज देवाच्या मंदिरात जायचा
रोज देवाच्या मंदिरात जायचा, देवाच्या पाया पडायचा. देव त्याला दिसत नव्हता बरं, देव त्याला कळत नव्हता बरं, पण इथं मंदिर आहे म्हणून नमस्कार करायचा. पण तरुण पोर असतात मंदिराच्या जवळ, तिथंच मावा खाय, तिथंच थूक, तिथंच याची त्याची उडव, नाही का, टिंगल टवाळी कर, असे जे लेकरं असतात ना उभा राहिलेले, असंस्कारी, सुसंस्कारी नाही म्हणता येणार त्याला, पण असंस्कारी लेकरं असतात, ते असं तिथं बडबड करत राहतात. तेवढ्या त्या म्हाताऱ्याला ते रोज त्या नित्यनियमानं त्यांना पाहिलं. ते काय म्हणतात माहिती, हे त्याच्या भाषेत बोलू का त्यांच्या, ए म्हाताऱ्या, एवढंच बोलतो, नाही तर तुम्हाला लय मोठं आलं तर तोंडाला तुमच्या. ए म्हाताऱ्या, अरे तुला दिसत नाही, पडशील, आपटशील, पुन्हा दवाखान्यामध्ये जावं लागेल, गुडघा फ्रॅक्चर होईल, हात फ्रॅक्चर होईल, पाय फ्रॅक्चर, कळतं का तुला काही? अजिबात इकडे मंदिराकडे येत जाऊ नको. टवाळखोर पोरं हे म्हणले. बरं यांचं खोटं आहे का खरं मला सांग. त्यांचं खोटं आहे का खरं आहे साहेब? काय खरंय? का खरंय? कारण याला दिसत नाही. पण ऐका, तुम्ही म्हणले त्याचं खरंय, पण आता म्हाताऱ्याने दिलेलं उत्तर ऐका. म्हातारं काय म्हणतं माहिती, लेकरांनो, तुमचा माझ्यावर जीव आहे किंवा नाही मला माहित नाही, तुमचं म्हणणं मला पटतंय, पण अहो पण तुम्हाला देव तरी दिसतो का बाबा? आंधळेत ना तुम्ही, दिसतो का देव? ते म्हातारं म्हणतं मला देव दिसत नाही, फक्त मी रोज याच्यासाठी येतोय, मला देवाने बघितलं पाहिजे. असं देव करा गड्या दादा. कदाचित एका दिवशी देवाने म्हणलं पाहिजे, हा माझा लाडका भक्त आहे, हा माझा प्रिय भक्त आहे. आमचे गुरुजी भागवतातले गुरुजी म्हणायचे, ज्या दिवशी तुम्ही रममान होता कथेमध्ये, ज्या दिवशी तुम्ही रममान होता कीर्तनामध्ये, त्या दिवशी जगाचा मालक आपोआप तुमच्या सोबत आल्याशिवाय राहणार नाही, तुमच्या सोबत येईल. पण तेवढं रममान झालं पाहिजे. आणि तुकोबराय तसे रममान झाले, तुकोबरायने ती साधना केली. ऐका, म्हणून देवमान्य आपण असावं. आता भक्त सांगितले ना, सगळे भक्त झाले, 5 भक्त झाले. पण ऐका, देव काय म्हणले तुकोबरायला, तुम्ही भक्ताची यादी मला पाठवली, भक्ताची यादी मला सांगितली, पण तुम्ही भक्त आहेत का? तुकोबराय असं फोटो काढणाऱ्याकडे जसं बघतात ना माणसं, तसं टक लावूनच बघायला लागले, मी भक्त आहे का नाही, मी भक्त आहे का नाही. मग तुकोबराय काय म्हणतात माहिती, ए देवा, गाथा वाचला का तू? ते म्हणले मी गाथा नाही बघितला. आणि मग पाय आजचा अभंग कीर्तनातला पाहिला का? काय बोलतोय अभंग? मी काय उपेक्षणा दिली तुला, मी काय विशेषण दिलंय तुला? अरे तू कसा आहेस? भक्ताचा प्रतिपालक आहेस. अरे तू जरी म्हटलं, मी म्हटलं तुला भक्ताचा प्रतिपालक आहे, पण तू काय म्हणतो, तू भक्त आहे का? म्हणजे मी भक्त आहे का? अरे मी भक्त आहे का नाही हे मला माहिती नाही, पण तू कोण आहेस हे तुला माहिती आहे का? आणि तुला जर माहिती नसल तर आजच्या घेतलेल्या कीर्तनातला अभंग तू पाय आणि नंतर माझ्यासोबत बोल. काय पुढचं विशेषण काय दिलंय मी तुला? अरे मी नाही रे भक्त, मी नाही तुझी उपासना करत, मी नाही तुझी साधना करत. आणि रात्रंदिवस करत होते, पण तरी म्हणले मी काय करत नाही. पण मी तुला विशेषण दिलंय, तू मात्र वत्सल आहेस, वत्सल. तू दिनाची माऊली. तू कसा आहे? भक्ती प्रतिपाळे. दीन म्हणजे दुःखी, वत्सल म्हणजे प्रेम करणारा. म्हणजे असा दुःखी व्यक्तीचा तू प्रेम करणार आहेस. आणि मी आता या वर्तमान स्थितीमध्ये मला परमात्म्याचं दर्शन नाही, मला परमात्म्याची भेट नाही, मला तू दर्शन देत नाहीस, आणि म्हणून मला तू भेटत नाहीस, म्हणून मी आज दुःखी आहे. आणि मोठ्यांचं कर्तव्य असतं दुःखितांचं दुःख निवारण करायचं, तर तुमच्या मोठेपणाला किंमत असते. श्रीमंत माणसं ज्यावेळी दिवशी गरीब माणसाला जाऊन सहकार्य करतात ना, समजायचं तुमची श्रीमंती योग्य मार्गाने चालेल, नाही का? योग्य मार्गाने चालेल. पण तुम्हाला जर गरीबाचं दुःख कळत नसेल तर तुम्ही श्रीमंत असून काय उपयोग आहे तुमचा? तुम्हाला देवाने धन देऊन काय उपयोग आहे तुमचा? लक्ष देऊ नये का बरं? तसं तुम्ही वत्सल आहात, दीन आहात. मी दीन आहे, मी दुःखी आहे, आणि वत्सलावरती तुम्ही प्रेम करणारे आहात. म्हणून माझी एकच विनंती आहे, मला भेट द्या.
मला भेट द्या. आता काय झालं माहितीये का, तुकोबरायांची इच्छा झाली की देवाने मला भेटावं. आणि हे समजून सांगितल्याच्या नंतर देवाला सुद्धा वाटलं की आता मी देवाला तुकोबरायला भेटलं पाहिजे. दोघांची एकमेकाला भेटावा अशी इच्छा झाली. विठ्ठले, विठ्ठल हा पुल्लिंगी शब्द आहे बरं, लक्ष देऊ नये का. कारण ज्या दिवशी बापाकडून एखाद्या लेकराचं काम होत नाही त्या दिवशी तेच लेकरू आईला जाऊन भेटतं आणि मम्मी मला असं असं करायचंय, तू तेवढा पप्पाला समजून सांग, पप्पा काही करू देत नाहीत. ते म्हणते बाळा तू काही काळजी करू नको, रात्री पॅन्ट कुठं अडकलेली असते मला माहिती, मी गपचिप सगळं काढून घेते आणि तुझं काम करते. कोण करतं काम? आई करते. मग तुकोबरायांची केविलवाणी इच्छा झाली. बापाची उपमा नाही दिली, विठ्ठले कृपाळे माझ्यावर कृपा कर, आणि होसी ओ माय, माईची उपमा दिली. ऐका माझ्या माता पित्यांनो, भक्त वत्सल असणारे जगद्गुरु तुकोबाराय आणि भक्ताचा कैवार असणारा जगाचा मालक, दोघाचा संवाद मी तुम्हाला सांगतो. विठ्ठल दीन वो वत्सले, म्हणून मी दुःखी, माझ्यावर कृपा कर. आणि मग थोड्या वेळात देव तयार होत आहेत. पण तेवढ्यामध्ये तुकोबराय म्हणतायत जाऊ दे देवा, तुला का मी एकटाच भक्त आहे का? तुला का मी एकटाच नवशाचा आहे का? अरे अनेक भक्त तुला असतील, पण एक असं आहे. मग जरी अनेक भक्त असतील पण तरी सुद्धा प्रत्येक भक्तापर्यंत तू पोहोच होतोस. नकल गोपिका नाम नंदनुभवात, नकल गोपिका नाम नंदनुभवात. एक एक कृष्ण आणि एक एक गोपी, जर प्रत्येक गोपिकेपेक्षा तू हजर राहतोस, 16,100 आज विषय झाला की नाही, 16,108 पशी तू हजर राहतोस नारद महर्षी पाहण्याकरता आल्याच्या नंतर. मग हे जर सगळं तू करू शकतोस, मग तुला माझाच विसर का पडला? जाऊ दे माझं कपाळ, माझा तुला अनेक भक्तामध्ये तू गुंतल्या कारणानं तुला माझा विसर पडला. पडिला विसर टाळी टाळी झालं कीर्तन. चाली आहेत बरं नाही का. आता नवीन चाली आल्यात भरपूर, आणि चालीचे सुद्धा जरा जास्त झाले. चाली मिक्सिंग चालीचे म्हणतोय मी नाही का, मिक्सिंग चालीचे जरा जास्त आले आहेत. पण ह्या जुन्या सांप्रदायिक चाली आहेत. पडिला विसर माझा काय टाळकरी छान आहे, वाजवायला तर नादच खुळाय नाही का. छान वाजते महाराज, तर रागाने बघत येत जरा.
होय गोड वाजतात, किती गोड वाजतात, वाजवणारे सुद्धा छान आहेत. नाहीतर कधी कधी आपण एक म्हणावून मागले दुसरंच म्हणतात महाराज. मी एकदा सहज म्हणलं, मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला. पंडितजी मागले नाही असं म्हणायला पाहिजे की नाही? मागले तसं नाही म्हणले, मागले काय म्हणले माहिती का? मोकार फुगला, मोकार फुगला. काय माणसं आहेत बुवा. तसं इथं गुणवान माणसं आहेत, सगळे गावातली टाळकरी आहेत नाही का, छान सगळ्यांना आनंद देणारी टाळकरी आहेत. वाजवायला सुद्धा किती गोड आहेत, गावातलेच आहेत, एवढे सुंदर गावात वाजणार आहेत. बरं बरं वा छान आहे नाही का. दहा धिकीट धातर धिकीट कथा कधी गण नग 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 धातर धिकीट कथा कधी गण 10 दिन, धातर धिकीट कथा कधी गण 10 दिन, धातर धिकीट कथा कधी गण 10 दिन. हा तुमचं असं एसटी गेल्यावर हात करायचा कार्यक्रम केली पाहिजे. सांगण्याचं तात्पर्य एवढे, भक्त प्रतिपाले, ऐका, भक्ताचा प्रतिपाल परमात्मा आहे. दीन व वत्सले एकच चरण सुटलं. ऐका, पडिला विसर, देवाला माझा विसर पडला, पण कपाळ हे उणे काय करू नाही का. काय काय गुंतलं असेल देवाचं एवढं, माझं नशीब, माझं कपाळ. माणसाचं काही खिन्न झाले की माणसं कपाळाला हात लावतात. कपाळ हे उणे काय करू नाही का. आता विसर आणि देव याला खूप मोठं शास्त्र आहे, एका अधिकरणात बसत नाहीत. ज्या ठिकाणी विसर आहे त्या ठिकाणी देव नाही, आणि ज्या ठिकाणी देव आहे त्या ठिकाणी विसर नाही. मग असं जर शास्त्र आहे, गीताशास्त्र आहे, तर मग ऐका ना. देवा तुम्हाला माझा विसर पडला, कसा कसा पडला माझा विसर. त्या देव काय म्हणतो माहिती, तुकोबर आहे. शेवटी तुकोबर आहेत म्हणतायत, जाऊ द्या नाही का, माझं नशीब, माझं प्रारब्ध असेल, आणि या प्रारब्धामुळेच देव मला भेट देत नसेल. पण देवा हे प्रारब्ध, संचित नशीब, माझं जे प्रारब्ध आहे हे जाळून टाक. तुका म्हणे माझे जाळोनी संचित, आणि हे संचित जाळ, प्रारब्ध जाळ, फक्त मला एकदा भेट दे. तुकोबराय काय म्हणले, मला कुणाच्याही प्रारब्धामध्ये हस्तक्षेप करता येत नाही. लक्ष दे नाही का. कुर्मदासाचं जीवन बघा. कुर्मदासाने हात पाय नसणारे कुर्मदास लोटांगण घेत घेत पंढरीच्या पांडुरंगाच्या दरबारापर्यंत अशा प्रकारचे गेलेले आहेत. पण तुकोबरायांना लहुळलाच जगाच्या मालकाने कुर्मदासाला दर्शन दिलं, पंढरी लोहुळला तयार केली. आज कुर्मदासाची समाधी ज्या ठिकाणी आहे, लक्ष देऊ नाही का, याला म्हणायचे निष्ठावंत भक्त. म्हणजे पण तुकोबरायने त्याला नीट केलं नाही. माझा मुद्दा बघा, त्याला दुरुस्त केलं नाही, त्याला चांगलं नाही केलं. रुक्मिणी म्हणते, अहो त्यांना चांगलं करायचं, बरं करायचं की. तुम्ही तिथं गेले त्यावेळेस रुक्मिणीला सांगितलं जगाच्या मालकानं, मला तिथं जाऊन त्याची सेवा करता येईल, पण मला त्याचं कर्म मात्र बाजूला करता येत नाही. आणि मग तुकोबरायला हे उदाहरण अशा प्रकारचं कळालं. आणि तुकोबराय काय म्हणतात, अरे अरे ए देवा, ज्यावेळेस पंतप्रधानाचा एखाद्याला फाशी झाली असेल आणि पंतप्रधानाचा दयेचा अर्ज आला असेल, तर फाशी झालेली सुद्धा पंतप्रधानाने दयेच्या अर्जावर जर सही केली तर कदाचित फाशीची शिक्षा सुद्धा कॅन्सल होऊ शकते. एवढा अधिकार त्यांचा असतो. आणि तू तर जगाचा मालक आहेस, तू जगाचा मालक आहेस, तू माझं हे प्रारब्ध नाही करू शकत. तुकोबरायने असं देवाचा हात धरला, पाठीमागं नेलं, आणि पाठीमागं नेहून तुकोबराय म्हणतात, करतो का नाही. त्यावेळेस तुकोबराय म्हणतात, मला हे काही करता येत नाही, प्रारब्धामध्ये हस्तक्षेप करता येत नाही. मग तुकोबरायने हात जोडले, देवाने नाही करता येत म्हटल्याच्या नंतर विनंती केली, अरे माझी एकच इच्छा आहे तुझ्याकडं,
एवढा अखंड हरिनाम सप्ताह आम्ही करतो, सगळ्यांकडून सगळेजण सेवा करतायत, सगळ्यांना एकच इच्छा आहे, परमात्म्याचा उत्सव चलावा आणि भक्तीचा आनंद आपल्याला मिळावा आणि देवाने आपल्यावर कृपा करावी. तशी माझी सुद्धा आज एकच इच्छा आहे, तुम्ही सुद्धा ती इच्छा व्यक्त करा जी तुकोबरायांची इच्छा आहे. तुकोबराय म्हणतात, बास मला काही अपेक्षित नाही, मला फक्त देवा तू एकदा भेट दे, एवढीच इच्छा आकांक्षा महाराजांनी अभंगात व्यक्त केली. आपण सुद्धा परमात्म्यानं या जन्मात नाही तर कोणत्या तरी जन्मात साधना करत करत देवानं आम्हाला भेट द्यावी एवढी अपेक्षा व्यक्त करून कीर्तनाला पूर्णविराम. सर्वांनी हात वर करा, करा टाईट करा जरा, येड्या बाबळ येऊन नाही. हा राहून द्या सकाळपर्यंत, मी येतो चहा घेऊन. विठोबा रखुमा हा रखुमाई हा रखुमाई घ्या, हात खाली घ्या. काय काय राहिलेच नाही तर घेतो कुणाची. विनोदाचा भाग सोडा. झालंय माझं कीर्तन. तुका म्हणे माझे जाळोने संचित, करी व उचित भेट दे, पडिला विसर माझा काय गुन्हे, कपाळ हे उने काय करू. झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पण, ज्ञानोबराय तुकोबरायांच्या चरणी समर्पण. जाता जाता एक महत्वाची गोष्ट सांगतो. आपला टाइम बरोबर 10:30 वाजलेत. तुम्ही जरा टायमाची विशेष भोगते आहात नाही का. फक्त एक छत्रपतीचा प्रसंग सांगायचा होता, पण आपली वेळ संपल्यामुळं पुन्हा कधीतरी योग आला तर छत्रपतीचा गोड प्रसंग आहे. आपल्या कपाळाला कुंकू जर कुणामुळं जिवंत असेल, आपल्या कपाळाला गंध कुणामुळं जिवंत असेल तर त्यांचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज नाही का. आणि धर्माकरता स्वतःचं बलिदान दिलं, त्यांचं नाव आहे धर्मवीर संभाजी महाराज. ऐका, तसं आपलं सुद्धा भाग्य. नारायणगडाचे महंत आहेत आदरणीय प्रेममूर्ती गुरुवर्य शिवाजी महाराज. आणि ऐका, आताच ज्यांची नियुक्ती झाली विश्वस्त पदावरती म्हणजे बाबांचे पट्ट शिष्य श्री हरिभक्तपरायण आदरणीय महंत संभाजी महाराज नाही का. हे आपलं भाग्य. उद्या ते गावामध्ये येतील, कीर्तन होणार, आनंद तुम्ही लुटणार आहेत. जाता जाता सांगतो, जे योग्य ते संग्रह ठेवा, अयोग्य माझं मला परत करा. जितनी मेहरबानी आपने के उतनी तो मेरी औकात नहीं, ये तो कृपा है समस्त श्री नगद नारायण महाराज की वरना मुझ में ऐसी कोई बात नहीं. ज्ञानेश्वरा महाराज ज्ञानेश्वर मावले.